सगळ्यात मोठं जर दुःख काय असेल ना, जेव्हा आपले नातेवाईक किंवा जवळचे विचारतात ना, आत्ता काय करतो तू? 1600 ते 1700 करोडचा बिझनेस आपण आत्तापर्यंत केलाय. खासदार अमोल कोल्हे यांनी एक प्रतिक्रिया दिली होती की मला अभिमान आहे की मी गणेश जाधव यांना ओळखतो. त्यावर तुम्ही काय सांगाल? मी हजारो लोकांना ॲट अ टाइम काम देऊ शकतो किंवा मिळून आपण काम करू शकतो. नोकरी करून तुम्ही जास्त मोठं नाही होऊ शकत. जरशी आमच्याकडे 100 रुपये नव्हते. आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठी जर बिमारी असेल ना, तर कॅन्सर, एड्स किंवा कोरोना नाही आहे. सगळ्यात मोठी बिमारी असेल निगेटिव्ह थिंकिंग. आणि मी आयुष्याचा शेवट करायचं त्यात ठरवलं. प्रोडक्ट विकणं किंवा बॅग घेऊन डोर फिरणं म्हणजे सेल्समॅन नाही आहे. सेल्समॅन म्हणजे तुमची आयडिया दुसऱ्याला विकणे म्हणजे सेल्स करणे. कोणी दादाचा कार्यकर्ता, कोणी भाऊचा कार्यकर्ता, कोणी भैयाचा कार्यकर्ता, कोणी अण्णाचा कार्यकर्ता, कोणी बापूचा कार्यकर्ता. कृपया करून यातनं बाहेर या. मी करोडो रुपये टाकून एखादा शोरूम टाकायचा हा काळ गेलाय आता. एखादा बिझनेस जर तुमचा अपयशी झाला तर हार मानू नका. ती मायनस केली माझ्या लाईफमध्ये तर माझं लाईफ 0 आहे. आणि हमारा संघर्ष देखा है, वही हमारी कामयाबी की किंमत जानते हैं. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राचं सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्ट, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत टॉक्स. आज आपल्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत गणेश जाधव, जे आहेत उद्योजक तथा बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातले सल्लागार. यांच्याबद्दल सांगायचं झालं तर कधी काळी त्यांनी स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला होता, परंतु आज स्वतःच्या जर्नीच्या माध्यमातून ते अनेक युवकांना आज इन्स्पायर करत आहेत. गणेश दादा, तुमचं श्रीमंत टॉक्समध्ये स्वागत आहे. धन्यवाद. सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमची जर्नी ऐकायला आवडेल. योगेश, सगळ्यात अगोदर तर वेलकम, तुमचं स्वागत आहे. माझं नाव गणेश जाधव. माझा जन्म जालना जिल्ह्यातील एक विरेगाव छोट्याशा खेडेगावात झाला. वडील चांगले शिकलेले होते, तर वडिलांना वाटलं मुलं चांगल्या शाळेत जायला पाहिजे. माझं प्राथमिक शिक्षण हे गावामध्ये झालं आणि नंतर आम्ही तालुक्याला गेलो. आमच्या बाजूलाच एक मंठा आहे, तिथं आम्ही शिक्षणासाठी गेलो. एक बहीण, एक भाऊ, असा आमचा एक परिवार होता. माझं 10वी-12वी शिक्षण मंठ्यामध्ये झालं आणि 12वीला जेव्हा मी शिक्षण करून गावी आलो तेव्हा आमच्या बहिणीचं आणि भावाचं लग्न झालं. आणि त्यांच्या लग्नामध्ये काय झालं की वडिलांची थोडी राजकीय बॅकग्राऊंड आणि सगळं असल्यामुळं लग्न खूप धूमधाममध्ये केलं. आमच्या शिक्षणासाठी पण बराच खर्च झाला आणि बहिणीच्या आणि भावाच्या लग्नामध्ये पण खर्च झाला. आणि योगेश काय झालं की वडिलांना त्यावेळेस जमीन विकायचं काम पडलं आणि ग्रामीण भागातले, आपण सगळं ग्रामीण भागातले असल्यामुळं जमीन विकली की एक प्रतिष्ठा खूप कमी होती. आणि आमची जमीन विकल्यामुळं काय झालं की थोडंसं नातेवाईक झालं, भावकी झालं, हे थोडंसं जरा वेगळ्या नजरेने बघायला लागले आमच्याकडे आणि ते मला पटत नव्हतं. आणि माझ्या वडिलांचा स्वभाव कसा आहे, खूप हळवा आहे पहा. त्यांना गोष्टी पटत नव्हत्या, ते सारखं मनाला खात होते आणि ते मनाला खात होते, ते मला पटत नव्हतं. मग त्या दरम्यान काय झालं, 12वीच्या नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी कॅम्प्युटर सेंटर जॉईन केलं आणि मी कॅम्प्युटर शिकत होतो. कॅम्प्युटर शिकताना माझं मन शांत बसत नव्हतं. मला वाटलं काहीतरी आपण करायला पाहिजे. आणि त्या इन्स्टिट्यूटवाल्याला मी सहज विचारलं की यार मला असं सेंटर चालू करायचं. तर तो म्हटला तुम्ही चालू करू शकता, 30-35 हजार रुपये त्याला खर्च आहे. मी काय केलं, वडिलाकडे गेलो आणि वडिलांना म्हटलं की मला माझा व्यवसाय चालू करायचा, तुम्ही मला थोडीशी मदत करा. वडिलांनी क्षणाचा विचार न करता वडिलांनी मला सांगितलं तुला काय पाहिजे, कारण वडिलांना लहानपणीपासून माझ्यावर पूर्ण विश्वास होता. आणि वडिलांनी 40,000 रुपये दिले आणि मी एक सेंटर चालू केलं. तो माझा पहिला व्यवसाय मी सुरू केला. मी अक्षरशः कॅम्प्युटर सेंटर सकाळी शिकत होतो आणि दुपारी मी माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकवत होतो. हां. आणि त्या दरम्यान काय झालं की बाजूलाच एक शाळा होती, शाळेत मी सेंटर चालू केलं. माझी एक गोष्ट लक्षात आली की या फ्युचर याचं आहे, कारण काय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं फ्युचर आहे. आणि मी हळूहळू काय केलं, एक सेंटरचे 2 सेंटर होत गेले. राईट. आणि काय झालं, रिस्पॉन्स खूप चांगला येत गेला. ग्रामीण भागातनं मुलांना पण आवड निर्माण झाली. 1 सेंटर, 2 सेंटर, 3 सेंटर आणि 99 ते 2000च्या दरम्यान माझे जवळपास 5 ते 6 सेंटर झाले. अरे वा. गणेश दादा, मला सांगा, एवढ्या कमी वयात तुम्ही तुमचा पहिलाच बिझनेस सक्सेसफुल केला. तुम्हाला काय वाटतं की नेमकं काय असेल की त्याच्यामुळे तो बिझनेस यशस्वीरित्या तुम्ही चालवू शकले? याच्यामध्ये एक आहे की जर तुमच्या जिद्द असेल आणि तुम्हाला काहीतरी आयुष्यात करून दाखवायचं असेल, जसं मला तेव्हा करून दाखवायचं होतं की नाही यार वडिलांनी शेती विकली आहे आणि मला काहीतरी वडिलांना द्यायचं आहे, त्या हिशोबाने फक्त मी कामच करत होतो आणि मी माहिती घेऊन काम करत होतो. हा राईट. मी काय होतो की अगोदर सकाळी मी पूर्ण शिकत होतो आणि ते नंतर शिकवत होतो. त्या दरम्यान मी दोन्ही गोष्टी एकत्र करत होतो. आणि याच दरम्यान सेंटर खूप चांगलं चाललं. आणि आपण ग्रामीण भागात असल्यामुळे एक गोष्ट होती की मुलगा चांगला कर्तबगार दिसला आणि चांगलं इन्कम झालं की मला लग्नाची मागणी यायला सुरुवात झाली. राईट. आणि खूप कमी वयात माझं लग्न झालं. माझ्या आयुष्यामध्ये आशा आली. आशाचं थोडंसं जर बॅकग्राऊंड सांगितलं, ती आई वडिलाची एकुलती एक, तिच्या वडिलाची परिस्थिती खूप चांगली आशाच्या वेळेला. आणि हळूहळू काय झालं की त्या सेंटरमधनं खूप पैसा यायला लागला. हे त्या कॉलेजवाल्याच्या लक्षात आलं, शाळेवाल्याच्या लक्षात आलं. आणि एक वेळेस त्यांनी मला असंच बोलून घेतलं, बाबा आम्हाला आमचं सेंटर चालू करायचं. परिस्थिती अशी होती की लोकांच्या नजरेत मी खूप सक्सेस होतो, कारण महिन्याला इन्कम चांगली होती. 2000 किंवा 99ला माझी जवळपास 50-60 हजार रुपये मंथली इन्कम होती. आणि 50-60 हजार ग्रामीण भागात खूप मोठी इन्कम झाली. त्यावेळेस खूप मोठी गोष्ट झाली आहे. राईट.
आणि त्या दरम्यान असं आहे की आता काय करायचं काय. हळूहळू काय झालं, लग्न झालं, 1 सेंटर 2 सेंटर हळूहळू सेंटर माझे बंद होत चालले. आणि एक लक्षात आलं की आता नवीन काहीतरी मी करायला पाहिजे. आणि त्या दरम्यान काय झालं की ते सेंटर चालू करताना मी काही लोकांचे पैसे घेतले होते आणि त्या लोकांचं हळूहळू कर्ज माझ्यावर झालं. मग विचार केला की लग्न झालं, 5-6 महिने झाले ते लग्न होऊन, आणि मी निर्णय घेतला की आता गावात राहायचं नाही. मी एक ठिकाणी वाचलं होतं बाबा मोठं व्हायचं तर मोठ्या शहरातच जायला पाहिजे. आणि मी काय केलं की परतूर आमच्या बाजूला एक तालुका आहे, त्या परतूरला गेलो आणि तिथं मी माझा नवीन संसार सुरुवात केली. पण त्या दरम्यान काय झालं की हळूहळू माझे सगळे सेंटर बंद पडले आणि मी नवीन काहीतरी शोधत होतो. आणि त्या दरम्यान माझ्या आयुष्यात एक खूप चांगली घटना घडली की मला मुलगा झाला. राईट. आणि बाकी सगळं चांगलं चाललं. पण 2002ला माझ्यावरती साधारणतः 5 ते 7 लाख रुपये कर्ज झालं. राईट. हे कर्ज कसं झालं मला कळलंच नाही. कारण काय झालं की ते सेंटर बंद जेव्हा होत होते तेव्हा काही लोकांचे पैसे होते. मग एकाचे पैसे घेण्यासाठी परत दुसऱ्याकडनं पैसे, तिसऱ्याकडनं पैसे, व्याजाने पैसे घेत घेत 5-6 लाख रुपये तेव्हा मला कर्ज झालं माझ्यावरती. दादा, आजही आपण पाहतो की अनेक लोक कर्जाच्या जाळ्यात अडकत चाललेले आहेत. त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? हे बघ, बाहेर पडण्यासाठी काय, पहिली गोष्ट तर काय आहे की कर्ज 2 प्रकारे होतात. काही लोक काय करतात की दुसऱ्याला काहीतरी दाखवायचंय. बरोबर. त्याच्याकडे गाडी आहे म्हणून माझ्याकडे गाडी पाहिजे, त्यांनी बंगला घेतला म्हणून त्याच्याकडे आयफोन आहे म्हणून माझ्याकडे आयफोन घ्यायला पाहिजे. हे न करता आज माझी प्रायोरिटी काय, आज मला गरज काय. बरोबर आहे. जशी गरज असेल त्या हिशोबाने आपण आपली लायबिलिटी वाढवायला पाहिजे, त्या हिशोबाने कर्ज वाढवायला पाहिजे. बेसिकली आता मी फायनान्स सेक्टरमध्ये हळूहळू तुमच्या लक्षात मी सांगेलच पुढच्या त्याच्यामध्ये. पण शक्यतो जर गरज असेल तर तुम्ही फायनान्स घ्या किंवा गरज असेल तर कर्ज घ्या. पण काय होतं, माणूस एकदा त्या चक्रावीत अडकलं ना की एक वेळ असं असतं की आपण सगळे प्रतिष्ठा जपणारे लोक आहोत. किंवा तुम्ही मला दिले पैसे तर तुमचे पैसे द्यासाठी मी अजून दुसरी कुठेतरी उभा करतो. म्हणजे एक गड्डा बुजवण्यासाठी परत दुसरा गड्डा, परत तिसरा गड्डा, असं 2002च्या दरम्यान माझ्या बाबतीत घडलं. आणि मी शोधत होतो की काहीतरी करायला पाहिजे. काहीही मार्ग मिळत नव्हता. त्या दरम्यान मी शांत बसलो नाही. मी अजून नवीन व्यवसाय सुरुवात केली. असंच माझा एक मित्र भेटला मला. त्यांनी सांगितलं की यार बिस्लरीचा प्लॅन खूप चांगला आहे. मी त्याच्यासाठी पण काही लोकांकडनं कर्ज घेतलं आणि परत तो प्लॅन उभा करायचा प्रयत्न केला. मी त्याच्यातही फेल झालो आणि हे माझं चालू होतं. त्या दरम्यान काय झालं की मला परत लक्षात होतं की मला काहीतरी करायचं आयुष्यामध्ये, कारण मी दुःख बघितलं होतं वडिलाच्या अगोदर. आणि एक वेळेस मी असं ट्रेननी प्रवास करताना मला एक मित्र भेटला. मित्र म्हणल्यापेक्षा एक अनवळखी भेटला. आमची चर्चा झाली थोड्या वेळासाठी आणि त्यांनी सांगितलं तुम्ही काय करता. बेसिकली तो हैदराबादचा होता. तर मी त्याला सांगितलं यार माझं असं असं सेंटर होते. बोले यार अभी एक नया बिझनेस आहे. त्यावेळेस काय होतं की केबल ॲड चालत होती पहा. हां, 2002 ते 2003च्या दरम्यान. तर केबल टी व्ही सगळीकडे होत्या आणि त्या केबलवरती ॲड चालत होती, खाली एक पट्टी चालत होती. त्यांनी मला सांगितलं की अरे ये बिझनेस बहुत अच्छा है, आप कर सकते हो. त्याने जाताना त्याचं मला कार्ड दिलं आणि सांगितलं की इसको 50-60 हजार रुपये लगेंगे, आप इसको चालू कर सकते हो. पण माझ्याकडे तर 1 रुपया नव्हता, कारण मला लोकांचे तेव्हा पैसे द्यायचे होते. पण मी घरी आलो, मिसेसला चर्चा केली की यार आपण काहीतरी करायला पाहिजे. तिने विचारलं काय. मी म्हटलं अशी एक ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याकडे. आणि योगेश मी प्रत्येक वेळेस एक ऑपॉर्च्युनिटी मी संधी शोधत होतो की बाबा नाही काहीतरी करायचं, काहीतरी संधी मला मिळेल, मी यातनं बाहेर पडेल. आणि अक्षरशः आशाने तेव्हा मला त्याच्याकडे जेवढं सोनं होतं तेवढं सगळं सोनं दिलं. मी ते जालन्याला जाऊन मोडलं आणि ट्रेननी 50-60 हजार रुपये आले त्या काळामध्ये. मी ट्रेननी हैदराबादला गेलो. हैदराबादला त्या मुलाचं कार्ड माझ्याकडे होतं आणि त्या कार्डवरती मी त्याला शोधलं. तो आला. सकाळी आम्ही हॉटेलवर चर्चा झाली आणि मी काय केलं की त्याला 10,000 रुपये ॲडव्हान्स दिले. तो 10,000 घेऊन तो मुलगा गायबच झाला, भेटलाच नाही मला परत. हां. मग मी त्याला दिवसभर शोधलं, सापडला नाही. पण त्याचं व्हिजिटिंग कार्ड माझ्याकडे होतं. मग मी काय केलं की तो ज्या दुकानावर काम करतो त्या दुकानदाराच्या ओनरकडे गेलो. त्याला म्हटलं बाबा तुम्हाला ऐसा ऐसा बंदा मुझे मिला था और मुझे वो मशीन लेनी है, उसने 10,000 रुपये लेके गया. तर तेव्हा तो म्हणला की यार तुम्ही भरोसा कशाला ठेवला म्हणे. त्याच्यावर भरोसा नव्हता ठेवायला पाहिजे. तर मी एक विचार केला की बाबा आपण माणसावर भरोसा नाही ठेवणार तर ठेवणार कोणावर ना. आणि मी ती मशीनची किंमत ॲक्च्युअल 75,000 होती, पण माझ्याकडे पैसे नव्हते. 50-60 हजार, 60 हजारापैकी तर 10,000 तिकडे गेले ते. मग त्या व्यक्तीने काय केलं की मला त्या दरम्यान थोडंसं माझ्यावर विश्वास ठेवला आणि ती मशीन मला त्याने 60,000 रुपयाला दिली. त्यातून 20,000 रुपये मी त्याचे उधार ठेवले आणि ती जनलॉक नावाची मशीन मी घेऊन परत परतूरमध्ये आलो. केबल ॲडवाल्याशी चर्चा केली आणि तेव्हा माझा 3रा बिझनेस सुरू केला मी. राईट. आणि बिझनेस तो सुरुवातीला खूप चांगला चालला. सेम परत तेच रिपीट झालं माझ्या बाबतीत जसं अगोदर कॉलेजच्या बाबतीत झालं होतं. राईट. काय झालं की त्या काळामध्ये काय होतं, मुलांच्या वाढदिवसाचे ॲड, सगळ्या ॲड येते आणि कोणाला पण आपला मुलगा टी व्हीवर दिसला की चांगला वाटत होतं ना, लग्नाची ॲडव्हर्टाईज. आणि पहिल्या महिन्यामध्ये आमची 25,000 ते 30,000 रुपये इन्कम होते. आणि त्या दरम्यान परतूरमध्ये नगर परिषदेच्या निवडणूक आल्या आणि मी काय केलं की मी सगळ्या राजकीय लोकांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की बाबा तुमची ॲड येईल, तुमचं असेल. आणि लोकांना तो कॉन्सेप्ट खूप आवडला आणि तुला विश्वास वाटणार नाही पण मला त्या दिवशी साधारणतः 4.5 ते 5 लाखाची ऑर्डर मिळाली.
पण मी परत त्या यांच्याकडे गेलो, आमचे जे पार्टनर होते केबलवाल्याकडे, की बाबा असे असे ॲड मिळाले. आणि माझ्या डोक्यात काय होतं, यातनं जे अर्धे पैसे येतील त्याच्यातनं मी बरंच कर्जमुक्त होईल. बरोबर आहे. पण जेव्हा मी त्यांना चर्चा डिस्कस केलं की असं असं आहे, त्यांनी तेव्हा क्षणाचा विचार न करता सांगितलं, त्यांच्या मनात विचार आला आणि ते सांगितलं हा बिझनेस आपण नाही करू शकत म्हणे, माझे पार्टनर नाही मानतात. परत प्रश्न पडला की हा बिझनेस जर बंद केला तर ह्या मशीनचं मी काय करू. बरोबर ना. आणि कठीण प्रसंग होता ना, माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. एक तर ती मशीन वापस घेऊन ते हैदराबादवाल्याला देणे किंवा त्यांच्याबरोबर काहीतरी सेटलमेंट करून ती मशीन त्यांना देणे. शेवटी 2-4 लोक मधात टाकले पण ते लोक ऐकले नाही आणि शेवटी ते 30,000 रुपयाला त्या लोकांना मी मशीन विकली. 30 ते 40,000 रुपये मला वाटतं त्या दरम्यान किंमत आली त्याची. हां, पण परत काय होतं की त्या हैदराबादच्या व्यक्तींनी 20,000 रुपये मला उधार ठेवले होतं. आणि आमचं डे 1 पासून ठरलं होतं आम्हाला कोणाचा 1 रुपया ठेवायचा नाही. मी दुसऱ्या दिवशी क्षणाचाही विचार न करता परत ट्रेन पकडली आणि परत हैदराबादच्या व्यक्तीकडे गेलो. त्या व्यक्तीला पूर्ण स्टोरी सांगितली. मला आजही तो दिवस आठवतो की त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं, यार बोले गणेश भाई मैंने आपको बोला था, बोले यार आदमी है, आदमी के ऊपर भरोसा मत रखो बोले. पण योगेश बघा, आपण माणसावर भरोसा नाही ठेवणार तर ठेवणार कोणावर ना. बरोबर. मे बी त्यांनी मला धोका दिला, सगळ्या गोष्टी झाल्या, पण माझं कर्तव्य होतं. अक्षरशः त्या हैदराबादच्या माणसाचा माझ्याकडे ना त्या मी चेक त्याला दिलता ना त्यांनी परतूर कधी बघितलं होतं, पण माझा प्रामाणिकपणा माझी इमानदारी, मी 20,000 रुपये त्याला परत नेऊन दिले ते वापस. यावरच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जर समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीसोबत बिझनेस करायचा असला तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. बघा, 2 गोष्टी आहेत. सगळ्यात अगोदर तर माझं सगळ्यांना म्हणजे तरुण मुलं असतील किंवा व्यावसायिक असेल, प्रत्येकाने स्वतःचा प्रामाणिकपणा जपायला पाहिजे. आणि जर प्रामाणिकपणा आपण एकमेकाचा जपला तरच आपण मोठा बिझनेस जॉईंटली करू शकतो. आणि कुठलीही गोष्ट विश्वासाने सुरुवात होती. एकमेकांवर फेट ठेवला, विश्वास ठेवला तर होऊ शकते, राईट. पण आजकाल जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही रीतसर भागीदारी करू शकता, रीतसर ॲग्रीमेंट करू शकता आणि एक विश्वासाच्या नात्याने कुठला व्यवसाय चालू होतो. मी तर पहिलं सांगेल की जो काही व्यवसाय करा तो स्वतःच करा, पार्टनरशिपमध्ये कधीच जाऊ नका. पण आता खूप सारे बिझनेस आहे ते पार्टनरशिपमध्ये करावं लागतात किंवा खूप सारे फ्रँचायझी आहे, पण शक्यतो रायटिंगमध्ये सगळ्या गोष्टी करा. आणि रायटिंगपेक्षा पण सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर एकमेकावर ट्रस्ट, विश्वास असतो. आणि विश्वास आपण जर ठेवला तर तो व्यवसाय पुढे चालतो. तेच महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. मग पुढे काय झालं. त्यानंतर परत मी शोधत होतो काय, आता तर काहीच नव्हतं. म्हणजे घरी सोनंही नव्हतं, बायकोकडे काहीच नव्हतं. त्या दरम्यान फक्त माझ्यावर कर्ज झालं होतं. रोज सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत फक्त पैसे मागणारे लोक माझ्या आयुष्यात येत होते. सकाळी 4 वाजता 3:30 वाजता लोक घरी येऊन पैसे मागायचे. आणि योगेश दुसरं एक मी सांगेल की त्या दरम्यान काय झालं होतं की रोहितचा जन्म झाला होता आणि रोहित 2 वर्षाचा झाला होता. आणि एक प्रसंग असा आहे माझ्या लाईफमध्ये आला की तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. रोहितचा दुसरा वाढदिवस साजरा करायला अक्षरशः आमच्याकडे 100 रुपये नव्हते. मी ना अशा दिवसभर मी बघितलं त्याचा केक, कारण त्याला कळत होतं, 2 वर्षाच्या मुलाला कळत आहे की मला केक, पप्पा माझा केक आणणार, केक कापणार. अक्षरशः त्या दिवशी रात्री आमच्याकडे 100 रुपये नव्हते. बिना केकचा आम्ही त्याचा वाढदिवस साजरा केला. आणि त्या दिवशी मी आणि आशा आम्ही दोघे खूप रडलो. पण काय करणार ना. सकाळी मी उठलो आणि निर्णय घेतला की नाही यार आता आपण काहीतरी करू. आणि मी माझ्या मूळ गावी गेलो. परतूरपासून जवळच गाव आहे. घरी जशी मी एंट्री केली घरामध्ये आणि रात्री मी जेवलो नव्हतो, जेवाच्या ताटावर बसणार तेव्हा मागणारे जे काही 5-7 लोक होते ते लोक घरी आले पैसे मागण्यासाठी. आमचे काही नातेवाईक आले आणि आमचे घरचे सगळ्या लोकांनी एक बैठक बसवल्याने केलं. आणि मी जेवत होतो अक्षरशः, मला तो आजही दिवस आठवतो. आणि सगळ्यांनी आमचे पैसे कधी देणार, आमचे पैसे कधी देणार, उत्तरच नव्हतं ना, कारण दिसतच नव्हतं काही. अक्षरशः योगेश मी जेवणाच्या ताटावरून उठलो. आणि त्या दरम्यान घरचे पण कोणी काही म्हटले नाही, कारण त्यांची पण मजबुरी होती, कारण त्यांना मी दोष देणार नाही. लोक त्यांना खूप परेशान करत होते, राईट. आणि मी बसस्टँडवर आलो. आमचे एक मित्र आहे रमेश दादा लिखे म्हणून, त्यांच्यापाशी मी थोडंसं रडलो. त्यांनी मला समजूत काढली की नाही खूप चांगलं होईल, काळजी नको करू. आणि एक गोष्ट आहे बघा, आयुष्यामध्ये तुमच्यावर किती जरी संकट आले ना तर काही लोक तुमच्यासोबत असणार की ते म्हणतात यार तू घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. तसं रमेश रावने माझ्या लाईफमध्ये एक रोल केला. त्याने जाताना मला थोडं चहा पाजला, एक 50 रुपये माझ्या खिशात घातले आणि ते पैसे घेऊन मी जालन्याला आलो. दिवसभर मी जालन्यात फिरलो. पाठीमागं बघितलं तर पूर्ण अंधार होता, काहीच दिसत नव्हतं. आणि मी खूप अक्षरशः दिवसभर वैतागलो होतो त्या दरम्यान. आणि मी जालन्यातनं परतूरला परत रात्री 6:30ची ट्रेन मी पकडली. आणि योगेश मी ट्रेनमध्ये विचार केला की आपल्या लाईफमध्ये असं का घडतं आहे. मी तर एवढा चांगला आहे, मी सगळ्या गोष्टी करतो आहे, पण माझ्या बाबतीत असं का घडतं आहे. आणि त्या ट्रेनमध्ये मी 10-15 मिनटं विचार केल्यानंतर कळलं की नाही यार मी 100 रुपयाचा केक आणू शकत नाही. मिसेस माझ्यामुळं परेशान आहे, नातेवाईक परेशान आहे, वडील परेशान आहेत, सगळे लोक परेशान आहेत. मी आता काय करायला पाहिजे.
बरोबर. आणि मी विचार केला की नाही यार आता बस इनफ, आणि मी आयुष्याचं शेवट करायचं त्यात ठरवलं. पण कधी कधी काय असतं की गॉड प्लॅन, मी त्या ट्रेनमधनं उडी टाकणार तेव्हा एक खारी विकणाऱ्या माणसाने मला पकडलं, आणि पकडल्याने त्याने मला बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या की नाही यार तुम्ही तर शिकलेले आहेत, आम्ही खारे मोरे विकतो, आम्ही जर जीवन जगू शकतो तुम्ही का नाही जगू शकत. आणि मनात एक विचार आला. मी ट्रेनमधनं उतरलो, थोडीशी डोळ्यातली झाक निघून गेली, आणि जेव्हा मी घरी रात्री गेलो योगेश, आणि घरी गेल्याच्या नंतर रोहित आणि आशा मी झोपलेली बघितली, त्या दिवशी मला रात्रभर झोप नाही आली. आणि मी त्यांच्याकडे बघत होतो, जर मी ही चूक केली असती आणि मी जर आत्महत्या केली असती तर माझ्या मुलाबाळाचं काय झालं असतं, माझ्या आईवडिलाचं काय झालं असतं, माझ्या सासऱ्याचं काय झालं असतं. आणि मी या माध्यमातून सांगेल, किती मोठं संकट आलं तरी, कुठलंही संकट आलं तरी हा विचार आयुष्यात कधीच येऊ देऊ नका की मला जीवन संपवायचं. कारण हा पर्याय नाही, हा मार्ग नाही आहे. क्षणापुरतं तुम्हाला वाटेल, पण मी माझा अनुभव सांगतो की तो विचार येणं म्हणजे खूप दुर्दैवी विचार आहे. चुकून तो विचार करू नका. राईट राईट. आणि ज्या लोकांच्या मनात हा विचार येत असेल त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांनी काय नाही, थोडा विचार करायचा की बाबा मी गेल्याच्या नंतर माझ्या परिवाराचं काय होईल, माझ्या मुलाबाळाचं काय होईल, आईवडिलाचं, किंवा जे लोक तुमच्यावर प्रेम करतात ना, भले ते आता रागवले असतील, तुमची चूक असेल, पण कधी तो विचार करू नका, कारण तो पर्याय नाही आहे. बरोबर. राईट. आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे. तेवढा एक वेळ तुम्हाला फक्त मारून नेता आला पाहिजे, तेवढा एक वेळ तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायचा, काहीतरी चांगलं होईल. बरोबर आहे. राईट. आणि अडचणी त्याच माणसाला येतात की ज्याला आयुष्यात काहीतरी चांगलं होणार असेल, त्या माणसाला अडचणी येतात. आणि आयुष्यात बऱ्याच वेळेस असं होतं की आपण बरंच ट्राय करतो परंतु गोष्टी वर्कआउटच होत नाही. अशा वेळेस नेमकं काय करायला हवं? मी एक सांगेल की गिरना बुरी बात नाही आहे, गिरे पडे राहणं बुरी बात आहे. करा तुम्ही, अपयश या पण थांबू नका. बरोबर. परत उठा, परत करा, परत उठा, परत करा, परत उठा, परत करा. त्याच्यामुळे किती अडचणी आल्या ना, आणि किती तुम्ही केलं की नाही असं होणार आहे, ते कधी कधी नाही होत तसं. बरोबर आहे. पण काय आहे बघा, आपण सगळे शेतकऱ्याचे आहेत, तुम्ही जे पेरणार ते उगणार. बरोबर. राईट. त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी पेरा, चांगलंच उगतंय. आणि त्यानंतर मग पुढे काय घडलं? त्यानंतर मग दुसरी सकाळी मी विचार केला की नाही आता आयुष्यात काहीतरी करायचं. बरोबर. आणि त्या दरम्यान मी अजून एक गोष्ट सांगाल तुम्हाला की आपला समाज किंवा आपले लोक किंवा मित्र कंपनी एक थोडंसं काय आहे माहिती का, आपण त्याला दुर्दैव म्हणू किंवा त्या लोकांच्या सवयी म्हणू. मी जेव्हा त्या काळात फिरत होतो ना, तेव्हा आता आमचे सासरे बाबा खूप चांगले आहेत. बरेच जण विचारायचे, अहो जावई बापू काय करतो. बरोबर आहे. किंवा तुमच्या घरच्याला पण विचारतात. आता बरेच तुम्ही लोक स्पर्धा परीक्षेत तयारी करतात. बरोबर आहे. पोरगा काय करतो बाबा, पोरगा काय करतो. सगळ्यात मोठं जर दुःख काय असेल ना, जेव्हा आपले नातेवाईक किंवा जवळचे विचारतात ना, आत्ता काय करतो तू, अक्षरशः त्यांना माहीत असतं. मी सगळ्याला एक विनंती करेल की हा प्रश्न खरंच विचारू नका कोणाला. जर माहीत नसेल तर विचारा, पण मुद्दाम जर विचारत असाल ना, तर जो काम करतो ना त्याला एक तुम्ही घाव दिल्यासारखं आहे. राईट. आणि ते विचारतात काय करतोय काय करतो. मी ना आशेने सकाळी त्या दिवशी ठरवलं की नाही यार आता आयुष्यात काहीतरी करायचं. सकाळी मी, आशा आणि रोहित दादा आम्ही बाजूलाच एक मंठ आहे त्या देवीच्या दर्शनाला गेलो. आणि मी ज्या बसमधनं उतरलो त्याच बसमध्ये माझा 5वीचा क्लासमेट मला भेटला. संकेत नाव आहे त्याचं. आणि मी म्हणलं संकेत मला ओळखलं का. संकेतला खूप वर्ष अगोदर आहे ना. तो म्हणला नाही यार नाही ओळखलं. मग मी सांगितलं अरे संकेत मी गणेश, आपण असं सोबत होतो. त्याच्या लक्षात आलं. पण ती बस निघायची गडबड होती आणि संकेतने काय केलं की तिकीटवरती त्याचा नंबर मला लिहून दिला, लँडलाईन नंबर. देवीचं दर्शन घेतलं, देवीला प्रेयर केला की नाही आता आयुष्यात काहीतरी करायचं मला. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी संकेतला फोन केला की संकेत यार मी अशी परिस्थिती, मला जॉब पाहिजे. ते म्हणा ठीक आहे ये म्हणे तू औरंगाबादला. आणि योगेश मी जेव्हा औरंगाबादला यायचं ठरवलं त्या दिवशी ट्रेननी यायला पण माझ्याकडे औरंगाबादला पैसे नव्हते. मी अक्षरशः विदाऊट तिकीट WTV औरंगाबादमध्ये आलो. आणि औरंगाबादला आल्यानंतर संकेतनी मला एक व्यक्तीची ओळख करून दिली, प्रशांत महाले सरांची. प्रशांत सरांनी माझा असा इंटरव्ह्यू घेतला आणि मी सांगितलं की सर मला कामाची खूप गरज आहे. कारण अक्षरशः खूप कामाची गरज होती, कारण एवढा वाईट प्रसंग आला. आणि त्यांनी सांगितलं काम करशील का, म्हटलं हो. आणि प्रशांत सरांनी मला तेव्हा 2700 रुपये नोकरीचा एक जॉब दिला. त्या जॉबमध्ये महिन्याला 2700 रुपये पगार होता. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डमध्ये मला जॉब मिळाला. परंतु हा पगार तुमच्या आधीच्या पगारापेक्षा खूप कमी होता. राईट. पण मी काय केलं माहिती आहे का, मी परत एक विचार केला की काही दिवसापूर्वी माझ्याकडे 8-10 लोक काम करत होते, मला 50-60 हजार रुपये मिळत होते. पण ते 2700 मी एक संधी म्हणून बघितली. बरोबर. कारण मला माहीत होतं माझ्यात किती कॅपॅसिटी, मी किती जाणार. पण मी त्याला एक संधी बघितलं आणि त्या संधीचं मी सोनं करायचं ठरवलं. आणि 2700 रुपयांनी मी माझं करिअरला पहिल्या जॉबला सुरुवात केली. राईट. आणि मला पक्का आठवतं की नोव्हेंबर महिन्यात माझा पहिला जॉब होता. परतूर ते औरंगाबाद अंतर 175 किलोमीटर होतं. आणि मी ट्रेननी 4 महिने अपडाऊन केलं योगेश.
एवढी कडाक्याची थंडी होती तेव्हा अक्षरशः स्वेटर घ्यायला पण माझ्याकडे पैसे नव्हतं. कानाची जी टोपं असतं ना बांधायचं ते पण एक 20 रुपयाला मिळत होतं, ते पण मला घ्यायला नव्हतं. सकाळी 4 वाजता मी परतूरून औरंगाबादला अपडाऊन करत होतो रोज सकाळी 4 वाजता. मला सांगायला एक हे वाटेल की रोज सकाळी 4 वाजता आशाने मला डब्बा बनवून दिला. बरेच जण आहेत ना लेडीज की नाही 9 वाजता नाश्ता होत नाही, 10 वाजता नाश्ता होत नाही. मला त्यांना एक मेसेज द्यायचा की जर आयुष्यात काही करत असेल आणि तुमचे जीवनसाथी जर तुमच्यासोबत असेल ना तर तुम्ही कुठल्याही संकटावर मात करू शकता. आशाने माझ्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या. तिनं सोनं तिचं बिलकुल क्षणाचा विचार नाही केला. रोज सकाळी 3:30 वाजता उठून ती मला डब्बा बनवून देत होती. जीवनसाथी जर तुमच्यासोबत असेल तर कुठल्याही संकटावर आपण मात करू शकतो. आणि माझा पहिला जॉब सुरू झाला. जॉब सेल्सचा होता आणि सेल्स जॉब म्हटलं की 2 व्हीलर कंपल्सरी, राईट. आणि योगेश मी ज्या शहरात जॉब सुरू केला होता त्या शहरात मला कोणी ओळखत नव्हतं. औरंगाबादमध्ये मी जॉब चालू केला होता, संभाजीनगरमध्ये. तिथं मला कोणी ओळखत नव्हतं. पण मी ठरवलं की मला काहीतरी करायचं. मला टार्गेट होतं सेल्समध्ये तेव्हा, आणि आताही सेल्समध्ये टार्गेट असतं. मला तेव्हा टार्गेट होतं की महिन्याला 30 ॲप्लिकेशन फॉर्म करायचे क्रेडिट कार्डमध्ये. पहिल्या महिन्यामध्ये माझे 25 फॉर्म झाले. ज्यांनी मला जॉबला लावलं प्रशांत आणि त्यांनी मला बोलवलं की मी तुला खूप भरोशाने ठेवलं म्हणे आणि असं करू नकोस म्हणे. अरे या महिन्यात तू 5 फॉर्म कमी पडले. आणि ते बोलता बोलता एक वाक्य बोलले की जर तुम्ही जास्त फॉर्म केले तर पर फॉर्म तुम्हाला इन्सेंटिव्ह पण मिळेल. आणि तेव्हाच मला वाटलं की नाही यार आता एक आपल्यासाठी चांगली संधी आहे. आणि मी दुसऱ्या महिन्यामध्ये 70-75 फॉर्म केले. आणि उगाच तुला सांगतो की त्याच्यानंतर मी 200-250 फॉर्मच्या खाली कधी आलोच नाही. मी फक्त कामावर फोकस केला. आणि माझं तरुण पोरांना पण सांगणं आहे की एकदा संधी जर तुम्हाला मिळाली ना त्या संधीचं सोनंच करा. तुमच्याकडे तर गाडी पण नव्हती. माझ्याकडे गाडी पण नव्हती. हे बघ तुम्हाला आयुष्यात जर कुठं जायचं ना तर हे कारण झालं. माझ्याकडे गाडीच नाही, पाऊसच पडतोय, ऊनच आहे, थंडीच आहे, हे तुमचं कारण झालं आहे, राईट. मी कधी माझ्या स्वप्नावर फोकस केला, मी प्रॉब्लेमवर कधीच फोकस नाही केला, राईट. माझं ध्येय होतं की नाही यार मला काहीतरी करून दाखवायचं आहे. माझ्या वडिलांना लोक हसलेत, माझ्यावरती लोक हसले तर मला काहीतरी करून दाखवायचं. आणि मी एक ठिकाणी वाचलं होतं की जिस पे दुनिया हसी उसने इतिहास रचा आहे. आणि मी ठरवलं नाही यार आपल्याला इतिहासच रचवायचा. खूप चांगलं चाललं. 4थ्या महिन्यात मी निर्णय घेतला की नाही यार आता आपण अपडाऊन खूप झालं, आपण आता औरंगाबादला यायला पाहिजे. आणि औरंगाबादला जेव्हा मी यायचं ठरवलं तेव्हा अक्षरशः घरचा जो पसारानाच होता ना तो तर टेम्पोला भाडं द्यायला पण आमच्याकडे पैसे नव्हते. तर जुन्या खोली मालकाचे 6 महिन्याचं भाडं थकलं होतं. त्याला विनंती केली, 3-4 महिन्याचं भाडं दिलं. त्या मॅटिटोरमध्ये डिझेल टाकलं, डिझेल पुरतेच पैसे द्यायला दिले ते. आणि 10 बाय 10च्या रूममध्ये आम्ही आमच्या करिअरला सुरुवात केली. आणि बस काम करत गेलो. खूप चांगलं काम चाललं. आणि 2008ला आमच्याकडे खूप चांगले पैसे येऊ लागले. 2006-07च्या दरम्यान माझ्या डोक्यात परत एक विचार आला की एक गोष्ट आहे, म्हणजे माझा सगळ्यांना मॅसेज आहे, कोणी त्याला पॉझिटिव्ह घ्या. मला असं वाटतं की एक गोष्ट आहे बघा, नोकरी करून तुम्ही जास्त मोठं नाही होऊ शकत. एक लिमिटेशन, एक चौकटीच्या बाहेर तुम्ही जाऊन नाही काय करू शकत. हे माझं 2006ला लक्षात आलं. आणि मी बँकेवाल्याशी चर्चा केली, मी घरी आशाशी चर्चा केली की नाही यार आपण आता एक काम करू की जॉबसोबत आपण काहीतरी सुरू करायला पाहिजे. आणि मी बँकेची परमिशन घेतली आणि मी जॉबसोबत माझी फ्रँचायझी घेतली क्रेडिट कार्डची. 2006ला मी माझी पहिली फ्रँचायझी HDFC बरोबर घेतली आणि तिथून माझ्या व्यवसायाला सुरुवात झाली. आणि आजपर्यंत तुमच्या कंपनीने किती टर्नओव्हर केलेला आहे? आत्ता 2006ला आम्ही आमची फ्रँचायझी सुरुवात केली. हळूहळू काय झालं, एवढं चांगलं काम मी केलं की एका बँकेच्या 2 बँक, 3 बँक, 4 बँक अशा फ्रँचायझी माझ्या वाढत गेल्या. सुरुवातीला असं होतं की मला बँकरकडे जावं लागत होतं. पण माझं एक वेळ असं नाव झालं की माझ्याकडे आज आपल्याकडे 10 ते 15 बँकेच्या फ्रँचायझी आहेत. साधारणतः आपल्या फर्मनी 1600 करोडचा टर्नओव्हर केलेला आहे. 1600 करोड ह्यूज टर्नओव्हर, राईट. आणि मंथ ऑन मंथ आम्ही तो टर्नओव्हर वाढवतोय. नशिबाची गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात नोव्हेंबर महिन्यात केली होती आणि आजही नोव्हेंबरच महिना आहे. गुड. हा योगायोग म्हणता येईल, राईट. नशिबापेक्षा पण मी म्हणाल की बाबा मी तर एक वाक्य माझ्या ऑफिसमध्ये पण लिहिलेलं आहे की लक किंवा ह्या गोष्टी काही नाही आहेत पा, बरोबर आहे. तर मी एक वाक्य लिहिलं होतं, जिन्होंने हमारा संघर्ष देखा है वही हमारी कामयाबी की किंमत जानते हैं, राईट. तुम्ही चांगलं काम करा आणि सातत्याने करा, बरोबर तुम्ही ती गोष्टी अचीव करू शकता. गणेश दादा, तुमचा जो स्टॉकवरचा जो व्हिडिओ आहे त्याला फार कमी वेळात 2.5 लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिलेला आहे. त्यावर तुम्हाला अनेक कमेंट्स आले असतील. त्यातला तुम्हाला आवडलेला सगळ्यात चांगला मेसेज कोणता होता? तसं जर पाहिलं ना तर अक्षरशः 2,60,000 लोकांनी तो आतापर्यंत बघितला आहे. मला हजारो लोकांचे मेसेज आलेत आणि हजारो लोकांनी फोन केला. मी जिथेही कुठे भेटतो ना सगळ्या लोकांनी स्वतःची स्टोरी
म्हणून ते त्याच्याकडे बघतायत. बरोबर. राईट. आणि त्यातनं बऱ्याच जणांचे मॅसेज आहे की बाबा आम्ही आता काय करायचं आहे, बरोबर. आम्ही आयुष्याच्या या वळणावर चाललो, या संकटात चाललो, आम्ही आता काय करायला पाहिजे, खूप लोक विचारत आहेत. राईट. बरं. आणि कमेंट्समध्ये अनेक लोकांनी तुम्हाला विचारलेलं आहे की आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे. बरोबर आहे. त्यांना तुम्ही काय सांगाल? हे बघा, आत्ता 2002-2004चा जो जमाना होता तो काळ थोडासा वेगळा आहे. आता काय झालं की इंटरनेटमुळे आपण सगळे एकत्र जोडले गेलो आहे. बरोबर आहे. आणि आता जर तुम्ही बघितलं तर जगामध्ये जे लोक नेटवर्क करतात, ज्या लोकांचं नेटवर्किंग आहे, राईट, ज्या लोकांचं फ्रँचायझी, ते लोक सगळ्या श्रीमंत आहेत आता. बरोबर आहे. मी तर सगळ्याला सांगतो की जर तुम्हाला तुमचा व्यवसाय किंवा तुम्हाला करिअर करायचं असेल तर मी बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. मी हजारो लोकांना ॲट अ टाइम काम देऊ शकतो किंवा मिळून आपण काम करू शकतो. म्हणजे मी काम द्यायल्यापेक्षा आपण मिळून काम करू शकतो. बरोबर. बघा, आज टाटाची फ्रँचायझी आहे, बाटाची आहे, NIT आहे, अपटेक आहे, सगळ्या लोकांच्या फ्रँचायझी आहेत. बरोबर आहे. बँकिंग काय एक फ्रँचायझीच आहे ना. बँकर ओनर कुठं बसला कोणी बघितलं नाही. जसं मॅकडीची एक फ्रँचायझी आहे, मॅकडॉनल्ड. बरोबर. त्याचा ओनर माहीत नाही कुठं, पण जगभरात त्याच्या फ्रँचायझी आहेत ना. तसं तुम्ही मी जे काही नवीन जनरेशन आहे हे कमी भांडवलामध्ये आपण एक खूप चांगली इन्कम कमवू शकतो. राईट. आणि जसं मागं तुम्ही म्हणले बाबा तरुणांनी काय करायला पाहिजे, मी सांगाल की आता तो ट्रेंड संपला आहे. तुम्ही करोडो रुपये टाकून एखादं शोरूम टाकायचा हा काळ गेला आहे. आता माहिती टेक्नॉलॉजीचं का जमाना आहे. ज्याच्याकडे नॉलेज जास्त, ज्याच्याकडे आयडिया जास्त, तो जास्त पैसे कमवणार आहे काळामध्ये. दादा, ज्या लोकांना तुमच्यासोबत काम करायचं आहे त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन आहे? ते लोक आपण माझ्यासोबत जोडू शकता. माझं इंस्टाग्रामचं पेज आहे गणेश जाधव. फेसबुकवर पण ते माझ्याशी जोडू शकतात. आणि मी आता यूट्यूब चॅनल सुरू करायचा पण निर्णय घेतला आहे. ॲक्च्युली सुरू करण्यामागचा उद्देश की मी कुठला प्रोफेशनल स्पीकर नाही आहे किंवा मला काही ज्ञानाच्या गोष्टी सांगायच्या नाहीत. पण माझा मागचा जो इंटरव्ह्यू झाला त्याच्यानंतर 2-2.5 लाख लोकांनी तो बघितल्यानंतर सगळ्याचं मला मेसेज आणि फोन येत आहेत किंवा आम्हाला व्यवसाय करायचा आहे किंवा आम्हाला तुमच्याशी कनेक्ट राहायचं, आता काय करायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीबरोबर तर मी नाही कनेक्ट राहू शकत, पण एक सोशल मीडिया एक माध्यम आहे, त्या माध्यमातून आपण एकमेकांसोबत कनेक्ट राहू शकतो. समजा दादा, तुम्हाला फायनान्स क्षेत्रामध्ये किती वर्षांचा अनुभव आहे टोटल? मला साधारणतः 17 वर्ष झाले फायनान्स सेक्टरमध्ये. आणि 17 वर्षामध्ये आपल्या इन्स्टिट्यूटनी माझी जी कंपनी त्या कंपनीने साधारणतः 1600 ते 1700 करोडचा बिझनेस आपण आतापर्यंत केला आहे. म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे 1600 ते 1700 करोड. बरोबर आहे. आणि जर समजा एखाद्या व्यक्तीला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर सगळ्यात चांगलं क्षेत्र कोणतं आहे? हां, खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. सगळ्यात अगोदर तर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर सगळ्यात चांगली जर जागा असेल तर ती स्वतःमध्ये आहे. बरोबर. इन्व्हेस्टमेंट करायची तर स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. आता स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर सगळ्यात अगोदर तर आपली जी थिंकिंग आहे किंवा हे पॉझिटिव्ह गोष्टीची इन्व्हेस्टमेंट स्वतःमध्ये करायची. हेल्थ बाबतीत स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. चांगलं राहण्याबाबतीत स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. ही सगळ्यात चांगली जागा आहे ज्याचे रिटर्न तुम्हाला असे मिळतील की तुम्ही त्याचा विचार पण करू शकत नाही. त्याच्यानंतर बाकी फायनान्शियल प्लॅनर आहे ते तुम्हाला सांगतील. जर फायनान्शियल तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर वेगवेगळे क्षेत्र आहे ते तुम्ही निवडू शकता. जोस्टॉकवरचा तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की तुम्ही नेमका कशाचा बिझनेस करता, तुमचं बिझनेस मॉडेल नेमकं काय आहे? माझं बिझनेस मॉडेल काय आहे की मी लोकांना लोन द्यायचं काम करतोय. राईट. मी बँकेसोबत असोसिएट आहे. बँकेमार्फत लोकांना मी लोन द्यायचं काम करतोय. त्या लोनमध्ये 1 लाखापासून तर 50, 60, 100 कोटीपर्यंत पण मी फंडिंग करतो. ज्यांना व्यवसाय उभा करायचा त्या व्यवसाय उभा करण्यासाठी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत मी सगळी मदत त्या लोकांना करतो. म्हणजे तुमचा बिझनेस हा सेल्सशी रिलेटेड आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. परंतु दादा, आज जे मराठी मुलं आहेत त्यांना सेल्सचा जॉब म्हटलं की नको वाटतं, त्यांना तुम्ही काय सांगाल? सगळ्यात अगोदर तर काय आहे की माणूस जन्माल्यापासून मरेपर्यंत सेल्समॅन असतो. बरोबर. राईट. तो जन्माल्याबरोबर किंवा चालायला लागल्याबरोबर तो काही चांगले कपडे घालतो, चांगलं वागतो, चांगलं बोलतो, तो स्वतःला विकत असतो ना. राईट. आणि सेल्स हा प्रत्येक माणूस सेल्समॅन असतो. बरोबर आहे. आणि जो सेल्स करू शकतो तो जगात काही कुठली गोष्ट करू शकतोय. बरोबर आहे. तुम्ही जसं म्हणलं की आपल्या मुलाला नको आहे किंवा बाकी मुलं म्हणतात की नको सेल्स, पण लाज बाळगू नका. कुठलाही व्यवसाय करत असेल तर लाज बाळगू नका. बरोबर आहे. सिंपल विचार करा, रतन टाटा विकतोय, बरोबर, रिलायन्सवाला विकतोय, रिलायन्सवाल्याला भाजीपाला विकायला लाज नाही आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला मला काय असायला पाहिजे ना. राईट. ते लोक साबण विकतात, पेस्ट विकतात, ट्रक विकतात, सगळ्या गोष्टी विकतात. विकणं म्हणजे सेल्स करणं ना. बरोबर. तसं प्रत्येकाने, आणि जगात तोच व्यक्ती श्रीमंत आहे जो सेल्स करतो. बरोबर. हा. आणि विकण्याची कला जर स्वतःमध्ये डेव्हलप करायची असेल तर काय करायला हवं? सगळ्यात अगोदर तर विकायची कला जर डेव्हलप करायची असेल तर त्या व्यक्तीने स्वतःत बदल करणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. तुमच्या सवयी बदलावं लागतील. राईट.
दुसरी गोष्ट की तुम्ही जे प्रोडक्ट विकताय त्याचं तुम्हाला नॉलेज घ्यावं लागेल सगळ्यात अगोदर, राईट. त्याचं जर तुम्ही प्रॉपर नॉलेज घेतलं आणि जेव्हा तुम्ही एखाद्याला ते प्रोडक्ट दाखवता तेव्हा सगळ्यात अगोदर तो माणूस तुमच्याकडनं घ्यायचं का नाही, कुठली वस्तू तुमच्याकडनं घ्यायची की नाही, तो समोरचा व्यक्ती पहिल्या 30 सेकंदात ठरवतो की याच्याकडनं वस्तू घ्यायची की नाही. वस्तू बाजूला आहे पहा, सगळ्यात अगोदर तुम्ही स्वतःला विकताय, राईट. आणि तुम्ही तसं असायला पाहिजे, राईट. जर समजा मी एक साधं सांगाल की योगेश तुम्हालाच विचारेल की 2 शोरूम आहेत, राईट. एक शोरूम असं आहे की तिथे एकदम झगबग सगळं आहे, कपड्याचं शोरूम आहे, आणि एका शोरूमला जाळे वगैरे लागले, तुम्ही कुठे जाताल, राईट. सेम वे प्रत्येक माणसाला जर सेल्स करायचं असेल तर पहिल्याने तो त्या लायकीचं बनला पाहिजे, राईट. आपला ड्रेस कोड प्रॉपर असायला पाहिजे, तुमची कटिंग व्यवस्थित असायला पाहिजे, सेव्हिंग व्यवस्थित करायला पाहिजे. ज्या काही सवयी असतात, बरेच लोक मी बघतो की सिगरेट पितात, गुटखा खातात, ह्या सवयी बंद करायला पाहिजे पहा. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या जवळ जाता ना तेव्हा त्याला वाटलं पाहिजे की नाही यार या माणसासोबत आपण वस्तू घेऊ का नाही, पण याच्याशी मैत्री करायला पाहिजे. आणि पहिल्या दिवसापासून मी ती पथ्य खूप पाळलं. मला कधीच तुम्ही 2 दिवसाच्या वर सेव्हिंग वाढलेलं दिसणार नाही, माझी कटिंग कधीच वाढलेलं दिसणार नाही. शूज प्रॉपर असायला पाहिजे, ड्रेस कोड प्रॉपर असायला पाहिजे, तर तुम्ही एक चांगला सेल्समॅन होऊ शकता. हा, सेल्स करणं म्हणजे काय की तुम्ही जे कन्सेप्ट विकताय, राईट. प्रोडक्ट विकणं किंवा बॅग घेऊन डोर फिरणं म्हणजे सेल्समॅन नाहीये. सेल्समॅन म्हणजे तुमची आयडिया दुसऱ्याला विकणे म्हणजे सेल्स करणे, म्हणजे स्वतःलाच विकणं. स्वतःला तुम्ही काय करता की सेल्स करणार. बऱ्याच जणांचं काय आहे की सेल्स म्हणजे काय लोकांच्या डोक्यात भरलेले की काहीतरी बॅग घ्यायची, कुठला तरी प्रोडक्ट घ्यायचं आणि डोर जाऊन विकायचे. तो सेल्समॅन नाहीये. सेल्समॅन म्हणजे काय की तुमच्या डोक्यातली आयडिया दुसऱ्याला विकणे, बरोबर, म्हणजे तो सेल्स, बरोबर, राईट. आणि मला असं वाटतं की जर मोठं व्हायचं असेल तर प्रत्येकाने सेल्समॅनच्या रोलमध्ये यायला पाहिजे, सेल्समध्ये यायला पाहिजे, महत्वाचं म्हणजे. हा दादा, मी सुरुवातीपासून तुमची स्टोरी ऐकताना एक ऑब्झर्व केलं की तुमचे कम्युनिकेशन स्किल्स फार छान आहेत. आणि जर समजा आपल्याला जर कस्टमरसोबत चांगलं कम्युनिकेशन करायचं असेल, चांगलं रिलेशन मेंटेन करायचं असेल, तर तुम्ही काय सांगाल की काय करायला पाहिजे? सगळ्यात अगोदर तो स्वतःच बदल करायला पाहिजे आपण, बरोबर. बघा, काल जे माझ्याकडे नॉलेज आहे ते जर माझ्याकडे आज असेल तर काल जी माझी इन्कम आहे ती आज माझी इन्कम राहणार आहे. मला माझी उद्या जर इन्कम वाढवायची असेल तर मला स्वतःच बदल करावा लागेल, राईट. आणि बदल होतात, खूप चांगले बुक्स मिळतात, तुमची सेल्फ इमेज हाय असायला पाहिजे, राईट. मला पक्का आठवतं की मी जेव्हा क्रेडिट कार्डच्या जॉबमध्ये होतो माझ्याकडे 2 व्हीलर पण नव्हती, पण मी मर्सिडीजवाल्याला क्रेडिट कार्ड विकत होतो. का? कारण काय, मी बुक्स वाचून, राईट, वेगवेगळे मॅगझिन वाचून मी स्वतःची सेल्फ इमेज वाढवली आहे, बरोबर. आणि तुम्ही तुमच्या सेल्फ इमेजपेक्षा मोठं नाही होऊ शकत, राईट. आणि सेल्फ इमेज कशाने येईल? चांगल्या संगतीमध्ये येईल, चांगले बुक्स वाचले तर येईल, आणि चांगले व्हिडिओ जर बघितले तुम्ही तर तुमची सेल्फ इमेज वाढेल, राईट. तर सेल्फ इमेज सगळ्या गोष्टी सेल्फ इमेजवर अवलंबून आहेत. तुम्ही स्वतःला किती महत्त्व देता, तुम्ही स्वतःला, मी जसं सुरुवातीला सांगितलं की माझ्याकडे 2 व्हीलर नव्हती पण मी मर्सिडीजवाल्याला प्रोडक्ट विकले, बरोबर. हा, जर आपल्याला कस्टमरसोबत चांगले रिलेशन मेंटेन करायचे असतील तर काय करायला हवं? कस्टमरशी आपल्याला चांगलं रिलेशन मेंटेन करायचं असेल तर आपण एक चांगल्या भावनेने त्याच्याकडे जा. काही त्याला विकायला किंवा त्याच्या माथी मारण्यासाठी जाऊ नका, बरोबर, राईट. म्हणजे माझ्या फायद्यासाठी मी कधीच कुठल्या कस्टमरला चुकीची गोष्ट विकलेली नाही आहे, राईट. मी त्याच्या फायद्याचीच गोष्ट विकली आहे. आणि तुम्हाला जर कस्टमर रिलेशन शेवटपर्यंत ठेवायचं असेल तर त्याचं हित कशात आहे ते द्या. भले त्याच्या हित जपताना तुमचं थोडं नुकसान झालं तरी पुरतं, पण तो लॉंग टर्म तुमच्यासोबत असतो. मग तो कुठलाही कस्टमर असो, राईट. तो तुमच्या कुठल्याही प्रोडक्टचा जर कस्टमर असेल तर त्याचा ज्याच्यात बेनिफिट आहे ती गोष्ट त्याला विका, तर त्याच्यानं तुमचं रिलेशन लॉंग टर्म राहील. दादा, मी असं ऐकलंय की तुम्ही डोळ्यांसमोर 500 कोटींची फ्रेम ठेवून अशक्य वाटणारं टार्गेट कंप्लीट केलेलं आहे. जर समजा आम्हालाही एखादं अशक्य टार्गेट कंप्लीट करायचं असेल तर काय करायला हवं? खूप चांगला प्रश्न विचारला. बेसिकली सुरुवातीपासून मी प्रत्येक गोष्ट जी आहे ती एक टार्गेट म्हणूनच करत गेलो. पण 500 कोटीच्या टार्गेटची एक मी खूप चांगली स्टोरी तुम्हाला सांगेल. आमचे एक मित्र आहेत अरविंद सर म्हणून, ज्यांना मी माझ्या लाईफचा एक गाईड पण म्हणून, मेंटॉर. अरविंद सर असेल, अरुण दादा असतील, ह्या लोकांचा आमच्या लाईफमध्ये खूप मोठा रोल आहे, बरोबर. बेसिकली 2018मध्ये बिझनेस खूप चांगला चालला. मी कम्फर्ट झोनमध्ये आलो पहा. काय आता घर झालं, गाडी झाली, बंगला झाला, सगळं व्यवस्थित चाललं आहे. तर थोडं फोकस म्हणतो ना आपण, फोकस डायव्हर्ट झाला. आणि सरांनी मला सहज विचारलं की यार आता काय टार्गेट आहे? मला व्यवस्थित चाललं सगळं, असं तसं, एक 500 कोटीचा बिझनेस करायचा, कधी करायचा म्हणे. मला 2022ला त्यांनी मला एक फ्रेम पाठवली आणि त्यावर लिहिलं होतं की 2022मध्ये तो अचीव 500 करोड म्हणून लिहिलं होतं, बरोबर. आणि मी एक सांगाल तुम्हाला, किंवा कुणालाही जर कुठल्याही क्षेत्रात जर काही अचिव्हमेंट करायचं असेल, काही मिळवायचं असेल, तर तुमच्याकडे गोल असायला पाहिजे, राईट. पण गोल कसा असायला पाहिजे
ड्रीम प्लस डेट राईट इज इक्वल टू गोल. बऱ्याच जणांकडे ड्रीम असतं पहा. तुम्ही आता कॉलेज लाईफमध्ये पोरं आहेत बरोबर. तुम्हाला विचारा मर्सिडीज पाहिजे, घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, ते तुमचं ड्रीम आहे बरोबर. पण त्या ड्रीमवर तुम्हाला डेट जर टाकली तर त्याचं गोलमध्ये रूपांतर होते बरोबर. 500 कोटी करायचं माझं ड्रीम होतं पण गोल नव्हता. पण ज्या दिवशी त्याच्यावर डेट आली ना तो गोलमध्ये रूपांतर झालं आहे बरोबर. आयुष्यामध्ये तुम्हाला कुठलीही गोष्ट जर मिळवायची असेल, तुमच्याकडे किती मोठं जर ड्रीम असेल, पण ते ड्रीम अचीव करण्यासाठी तुमच्याकडे डेट असायला पाहिजे बा. मी एक साधं उदाहरण आहे. लाईट बिल आपण सगळेजण भरतो. लाईट बिल आपण वेळेवर काय भरतो? त्यावर डेट असते. राईट. एक्झाम तुम्ही पोरं आता सगळे एक्झाम देत आहेत बरोबर आहे. खरा अभ्यास कधी करतं माणूस? ज्यावेळेस पेपरची डेट येते. राईट. तसं जर तुमच्या लाईफमध्ये एक डेट फिक्स असेल की मला ह्या डेटला हे मिळवायचं आहे, तर बघा ते कसं काम होतं आहे. त्यामुळं मी नेहमी सांगतो की ड्रीम प्लस डेट इज इक्वल टू गोल. राईट. तर ड्रीमवर काम करा, डेट टाकून काम करा, मग ते गोलमध्ये रूपांतर होईल. वन डे कधीच नसतो. बरेच जण म्हणतात की एक दिवस मी असं करेल, एक दिवस मी तसं करेल. नाही, बघा तुम्ही संडे हे, मंडे, वेनेसडे सगळे डे आहे. वन डे कुठं आहे का? नाही. वन डे म्हणजे मला जे करायचं ते डेट टाका, तो तुमचा वन डे होईल. आणि त्या टार्गेटला डिस्ट्रीब्यूट कशा प्रकारे करतात? एक तुम्ही काय करा, मोठा गोल ठेवा, मोठं ड्रीम ठेवा बरोबर. पण त्याला काय करा की बघा 500 कोटी खूप मोठी गोष्ट आहे बरोबर. पण त्याला जर तुम्ही तुकड्यात डिवाईड केलं, मी काय केलं की माझ्याकडे किती महिने आहेत? 60 महिने आहेत. 60 महिन्यात मला 500 कोटी करायचे आहेत. मग मी काय केलं की इयरली प्लॅनिंग केलं, मग मंथली प्लॅनिंग केलं, मग वीकली प्लॅनिंग केलं, मग डेली प्लॅनिंग केलं. राईट. 500 कोटी खूप मोठं वाटतंय, पण महिन्याला मी 10 कोटीचा बिझनेस करू शकतो. 10 कोटी छोटी गोष्ट वाटते ना. हां. तसं तुम्हाला कुठलंही जर टार्गेट अचीव करायचं असेल तर छोट्या गोष्टीवर फोकस करा. आणि ती गोष्ट मिळाली ना तर त्याचं सेलिब्रेशन करायला सुरुवात करा. मी मागच्या महिन्यामध्ये आम्ही 36 कोटीचा बिझनेस केला. आम्ही जोरदार केक कापला आमच्या टीम बरोबर. मी प्रत्येक छोट्या गोष्टीचं एक चांगलं रेकग्नेशन करतो बरोबर. आणि जे काम करतो त्याला प्रोत्साहन पण देतो. म्हणून हे टार्गेट अचीव होऊ शकतं. ते पण महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. दादा, मी असं ऐकलं की तुम्ही खूप पळतात, काय सांगाल? आपल्याला जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर सगळ्यात अगोदर आपली हेल्थ चांगली असायला पाहिजे बरोबर. मी माझ्या फायनान्स सेक्टरच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवाने बघितलं की मी अशा काही लोकांना भेटलो की ज्या लोकांची हजारो करोडची नेटवर्थ आहे, हजारो करोडची प्रॉपर्टीज आहे, पण हेल्थ साथ देत नाही. मी एक सांगाल सगळ्यांना की रात्रीचे मित्र कमी करा, सकाळचे मित्र जास्त वाढवा. मी सकाळी रोज, मला आठवत नाही की मी एकही सुट्टी मारली म्हणून, रोज सकाळी 5:30 ते 5:45 मी घराच्या बाहेर असतो. मी रनिंग करण, ट्रॅकिंग करण, सगळ्या गोष्टी करेल. आतापर्यंत मी 17 ते 18 मॅरेथॉन पळालो आहे. कारण तुमची हेल्थ जर चांगली असेल तर तुमचा दिवस पूर्ण चांगला जाईल. सकाळी 1.5-2 तास तुम्ही कसे देता याच्यावर तुमचे बाकी उरलेले 23-24 तास अवलंबून आहेत. तर सगळ्यांनी हेल्थवर फोकस करा. कारण मी अगोदरही सांगितलं तुम्हाला की सगळ्यात चांगलं इन्व्हेस्टमेंट कुठलं आहे तर स्वतःमध्ये आहे. राईट. तुमचं आरोग्य चांगलं असायला पाहिजे. आरोग्य चांगलं असेल तुम्ही सगळ्या गोष्टी मिळू शकता. मी हेही ऐकलं आहे की तुमचा एकही शत्रू नाही, काय सांगाल? आणि कोणाचाच नसायला पाहिजे बरोबर. मी एवढा मोठा बिझनेस सध्या करतो आहे बरोबर. औरंगाबाद शहरात माझ्या फायनान्स सेक्टरमध्ये खूप चांगलं नाव आहे. बऱ्याच जण सांगतात की बाबा व्यवसाय वाढला तर तुमचे शत्रू वाढतात, पण मी एक गोष्ट छाती ठोकून गर्वाने सांगेल की मला एकही शत्रू नाही आहे. मी ज्या सेक्टरमध्ये काम करतो आहे किंवा ज्या लोकांसोबत काम करतो त्या लोकांसोबत माझी मैत्री बनती आहे. राईट. एखाद्या वेळेस बिझनेसमध्ये होतं, बिझनेस म्हणल्यावर कॉम्पिटिशनमध्ये येतं, कमी जास्त येतं, पण त्या गोष्टीला मी पॉझिटिव्ह घेतो. फायनान्स सेक्टरमध्ये एखाद्या व्यक्तीने, एखाद्या DSCने माझी फाईल घेतली, काही झालं, मी त्या व्यक्तीला प्रोत्साहन देतो, नाही यार मी कुठंतरी कमी पडलो म्हणून तू माझ्या कस्टमरकडे गेला. आणि मी कस्टमरला सांगतो तुम्ही राईट व्यक्तीकडे आहे. राईट. त्यामुळे मला एकही शत्रू नाही. आणि मी गोष्ट खूप ठासून आणि अभिमानाने सांगतो. आणि मी सगळ्याला सांगाल की शत्रूने काहीच काम होत नाही आहे. आपण मैत्री वाढवली तर सगळ्या गोष्टी आपण मिळू शकतो. दादा, ज्यावेळेस तुमचा जो स्टॉकवरचा व्हिडिओ अपलोड झाला होता त्यावर तुम्हाला अनेक कमेंट्स आल्या होत्या. त्यावरती खासदार अमोल कोल्हे यांनी एक प्रतिक्रिया दिली होती की मला अभिमान आहे की मी गणेश जाधव यांना ओळखतो. त्यावर तुम्ही काय सांगाल? डॉक्टर अमोल कोल्हे साहेब माझे खूप चांगले मित्र आहेत. आणि खरंच मी नशिबात समजतो की एवढा मोठा सक्सेसफुल व्यक्ती माझ्याबद्दल अशी गोष्ट करतो. एकच आहे की आमची खूप चांगली मैत्री आहे, पण निस्वार्थ मैत्री आहे. डॉक्टर साहेबांची माझी मागच्या खूप वर्षापासून मैत्री आहे, पण एक मैत्री आम्ही खूप चांगली जपवली. त्यात कुठला व्यवहार किंवा कुठल्या गोष्टी येणे आल्या. आणि मी एक सांगाल की कोणासोबतही तुम्ही मैत्री करता तर निस्वार्थ भावनेने मैत्री करा. दादा, तुमची राजकारणातही अनेक चांगले चांगले मित्र आहेत, तर तुम्ही भविष्यात राजकारणात याल का? नाही, सध्या तरी माझा राजकारणात याचा विचार नाही आणि मी येणार नाही. हे सगळे राजकीय क्षेत्रातले लोक माझे खूप चांगले मित्र आहेत.
जसं बघितलं इथले खासदार माझे खूप चांगले मित्र आहेत, इम्तियाज भाई, राईट. गणेशराव दुधगावकर सारखे एवढे वरिष्ठ, मला खूप चांगलं आमचं कम्युनिकेशन आहे. अंबादास दानवे साहेब माझे चांगले मित्र आहेत. संजू शिरसाट माझे चांगले मित्र आहेत. हर्षवर्धन दादा, आम्ही नेहमी एकमेकांच्या कम्युनिकेशनमध्ये आहोत. रावसाहेब पाटील पण माझे चांगले मित्र आहेत. ह्या सगळ्या लोकांशी माझी खूप चांगली मैत्री आहे. हे लोक मित्र का, की मी माझ्या व्यवसायामध्ये एकदम चांगला सक्सेस झालो. मी एक प्रॉपर फायनान्शियल प्लॅनर आहे. त्यामुळे ह्या लोकांशी माझी खूप चांगली मैत्री जमलेली आहे आणि आम्ही ती खूप चांगली जपली आहे. पक्षाच्या व्यतिरिक्त कधी आम्ही एकत्र जर भेटलो तर आम्ही कुठल्याही पक्षाच्या किंवा निवडणुकीच्या याच्यावर नाही आहे. ते मला काही बिझनेस रिलेटेड प्रश्न म्हणजे विचारतात, सल्ला, मी पण त्यांना काही करतो. मी त्यांच्याकडनं खूप काही शिकतो आणि त्यांच्याकडनं बाकी लोकांना आपण कसा फायदा करून देऊ शकतो. मी एक छोटं उदाहरण सांगाल की आता काय बँकिंग क्षेत्रात मी असल्यामुळे रेपो रेट खूप वाढले होते. मी डॉक्टर अमोल कोल्हेंना त्या दिवशी सांगितलं की तुम्ही संसदमध्ये रेपो रेट संदर्भात बोला, राईट. इम्तियाज भाई संसदमध्ये खूप चांगलं बोलतात. मागे एक पंतप्रधान आवास योजना बंद होती, तर मी इम्तियाज भाईला जाऊन भेटलो आणि मला खूप चांगला, मला एक गोष्ट अभिमानाने सांगेल की मी जो इम्तियाज भाईला प्रश्न दिलता किंवा ज्यांच्याबरोबर चर्चा केली ती, इम्तियाज भाईने तो प्रश्न विधिमंडळामध्ये किंवा लोकसभेत खूप चांगल्या पद्धतीने मांडला आणि आपल्या संभाजीनगर किंवा औरंगाबाद परिसरामध्ये 40,000 घरांना त्यांनी मंजुरी आणली आहे. हे खूप चांगलं काम झालं ना. तर या लोकांकडनं आपण अशा लोकांचे फायदे करून घेऊ शकतो ज्याचं नॉलेज आहे. जसं राजेश भैयाचं माझं खूप चांगले संबंध आहे, तर आम्ही त्यांच्या मतदारसंघामध्ये तरुणांना कसं काम मिळेल याच्यावर आम्ही अजून म्हणजे जेव्हा भेटू ना आम्ही तेव्हा त्या परिसराचा कसा विकास करता येईल. जसं हर्षवर्धन दादाबरोबर मी बसलो तर कन्नडमध्ये आपल्याला काय करता येईल, बरोबर. संजीवबरोबर बसलो तर आपल्या या परिसरात काय करता येईल याच्यावर आम्ही नेहमी चर्चा करत असतो. आणि मी एखादी गोष्ट जर त्यांना सांगितली जी मला माहीत आहे किंवा ही जर यांच्यामार्फत गेली, जसं तर रेपो रेट संदर्भात जर लोकसभेत जर आवाज उठवला तर होऊ शकतं त्या एका मुद्द्यामुळे अख्ख्या भारताचा लोकांचा फायदा होऊ शकतो. हां, म्हणजे राजकारणात डायरेक्टली न येता इनडायरेक्टली तुम्ही खूप चांगलं काम करतात. कारण मला ज्या गोष्टीचं कळतं की ही गोष्ट जर ह्या माणसानं जर प्रेझेंट केली तर त्याचा सगळ्या लोकांना फायदा होईल, म्हणून ते सांगायचं एक चांगलं काम आम्ही करतोय. दादा, ज्यांच्या आयुष्यात आशा असते ती व्यक्ती काही करू शकते. तुमच्या आयुष्यात तर खरीखुरी आशा आहेत, तर आशा वहिनींसाठी पब्लिकली तुम्हाला जर एखादा मेसेज द्यायचा असेल तर तो काय असेल? मी जो काय आहे तो आज आशामुळे आहे. माझ्या लाईफमध्ये प्रत्येक घटनाची ती साक्षीदार आहे. आम्ही सुख दुःख ज्या काही गोष्टी बघितल्यात ना, ते आज आपण इथं जे बसलो ना, त्याला आईवडिलाचा आशीर्वाद, सासू सासऱ्याचा आशीर्वाद आणि आशाचं प्रेम याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. म्हणजे ती मायनस केली माझ्या लाईफमध्ये तर माझी लाईफ झिरो आहे. जे काय आहे ते आशा आहे फक्त. आणि एक गोष्ट आहे की मी प्रत्येक याच्यात तुम्ही बघितलं असेल की मी आशाबद्दल बोलतो आहे किंवा परिवाराबद्दल बोलतो आहे, तर एक होम टीम तुमची चांगली असायला पाहिजे बा. लाईफमध्ये जर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये सक्सेस मिळवायचा असेल तो कुठलाही व्यक्ती असो, जसं तुमची पार्टनर तुमच्यासोबत असेल आणि पारदर्शकता असायला हवी आहे कुठल्या नात्यामध्ये. आता आपण बघतोय की खूप साऱ्या हजबंड वाईफमध्ये आज रिलेशन चांगले नाही आहेत, बरोबर. माझ्या फोनला कुठं कधीच पासवर्ड नाही आहे ना आशाच्या फोनला पण कधी पासवर्ड नाही आहे, बरोबर. आमच्या दोघांमध्ये एवढं पारदर्शक आहे की माझ्या लाईफमधल्या सगळ्या गोष्टी तिला मी शेअर करतो, ते फायनान्शियल असो कुठलीही गोष्ट असो, राईट. आणि आम्ही दोघांनी एक केलं की आम्ही जे काही बोलणार ते म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टीवरच बोलणार आहे. आम्ही निगेटिव्ह गोष्टी कधीच नाही. माझे जे काही निगेटिव्ह असेल ना, ऑफिसचं असो, रोडला काही हो, कोणाचे काय हो, ते माझ्या गेटच्या बाहेर. मी पण घरात आल्याच्यानंतर अशा मला घरातली एकही निगेटिव्ह गोष्ट सांगत नाही. मुलाने असं केलं, मुलाने तसं केलं, नाही आहे, नो, बरोबर. आम्ही कधीही निगेटिव्ह किंवा लूज टॉक करत नाही आहे, राईट. आमची होम टीम एवढी स्ट्रॉंग आहे. आणि जर मोठं व्हायचं असेल आयुष्यामध्ये, मोठं होणं म्हणजे काय की तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात जर यश मिळवायचं असेल तर तुमची होम टीम स्ट्रॉंग असायला पाहिजे बा. माझे ना आशाचे रिलेशन सगळ्यात चांगले आहेत, राईट. माझे तसेच रिलेशन मुलांबरोबर आहेत. खुशी आहे, माझी छोटी बेबी आहे, पण आमच्यात एवढं चांगलं आहे की दिवसातनं ती स्कूलमधून आली की पहिला फोन मला करते, पप्पा, राईट. सेम का करते, कारण मला आठवतं की मी वडिलांना मला वाटतं 2013-14 मोबाईल घेऊन दिला. 14पासून आत्तापर्यंत एकही दिवस असा गेला नाही की मी वडिलांसोबत दिवसातनं एकदा बोललो नाही. काही नाही, बाबा जेवले का, तब्येत कशी आहे, बस नॉर्मल. त्यांचाही फोन, म्हणजे 365 दिवसापैकी 365 दिवस मी आईवडिलाच्या टचमध्ये आहे. हां, कारण काय आहे की मी कसं माझ्या वडिलाबरोबर आईबरोबर वागतोय ते माझी मुलं बघतायत, बरोबर. आणि मी सांगेल याच्या माध्यमातून की तुम्ही किती दूर असाल, किती जरी सक्सेस झाला तर आईवडिलाला विसरू नका, राईट. लव्ह युअर पॅरेंट्स. आणि कधीकधी ग्रामीण भागात किंवा शहरी भागामध्ये एक म्हणजे सांगायला दुर्दैव वाटतं की असे काही बिनअकली निअकली पोरं निघलेत ना, त्यांना आईवडील नको झालेत, बरोबर आहे.
पण आज आपण जे काही इथं उभं आहे ना ते त्यांच्यामुळं उभं आहे. बरोबर. बरेच जण म्हणतात ना आम्हाला काय ठेवलं, आम्हाला काय दिलं. अरे तुम्हाला जन्म दिला हीच खूप मोठी गोष्ट आहे ना. राईट. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगेल की जे काय असेल ना, देव आहे नाही माहीत नाही आहे, पण आपण इथं ज्याच्यामुळं आलो आहे त्या आईवडिलांवर प्रेम करा. त्यांच्या सुखदुःखामध्ये बघा, या 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 वयामध्ये आता बघा, मी एवढा मोठा बंगला बांधला, माझ्याकडे गाडी आहे सगळे, माझ्या आईवडिलाला काय अपेक्षा नाही आहे. बरोबर. किंवा कुठल्याच आईवडिलाला काय अपेक्षा नसते आहे. आपलं मूलबाळ सुखाचं राहावं हे त्यांना नसतं. त्याच्यामुळं कितीतरी तुम्ही दूर असताल ना तर एक फोन त्यांना करा. बरोबर. नाही रोज शक्य तर 2-3 दिवसात एक फोन करा. किंवा तब्येत कशी आहे, काय कशी आहे. बरोबर. आणि विचारा. मी कुठलाही व्यवहार करताना मला माहिती आहे की माझ्या वडिलाला त्या व्यवहाराचं काही कळत नाही. मी जसं आता या मागच्या 2-3 महिन्यापूर्वी खूप मोठं एक ऑफिस घेतलं. माहीत नाही वडिलाला आकाशवाणी चौक पण माहीत नाही. पण मी भाऊ मी असंच ऑफिस घेतलं बरं का, मी त्यांना सांगतो. त्यांना अभिमान वाटतो. कुठं घेतलं काय नाही माहीत नाही काय, पण हे करतो. सेम रिलेशन तुम्ही तुमच्या सासऱ्याबरोबर पण ठेवा, कारण त्यांच्यामुळं तुम्हाला एक खूप चांगली पत्नी मिळालेली आहे. बरोबर. हां, सेम रिलेशन. माझे रिलेशन सेम आहे. माझ्या भावाशी माझे खूप चांगले रिलेशन आहेत, बहिणीशी चांगले आहेत. तर एक नातं जर तुम्ही टिकवलं जपलं तर आपण हे करू शकतो. आणि कुठल्या अपेक्षा न ठेवता हे सगळं नातं करायला पाहिजे. बरोबर. हां. आणि सगळ्यांबरोबर तेवढे रिलेशन तुम्हाला ठेवता आले पाहिजे आणि ते ठेवायला पाहिजे. आजपर्यंतच्या प्रवासात तुम्ही अनेक चांगले दिवस पाहिले असतील आणि वाईटही दिवस पाहिले असतील. बरोबर आहे. त्यातला तुमच्या सगळ्यात वाईट दिवस कोणता होता आणि सगळ्यात चांगला दिवस कोणता होता? बघा, आता येणारा प्रत्येक दिवस आपल्याला नवीन काहीतरी शिकवून जातोय. बरोबर आहे. तुम्ही त्या दिवसाकडे कसं बघता त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आमच्यावर खूप वाईट दिवस आले, पण त्या वाईट दिवसामध्ये आम्ही काहीतरी पॉझिटिव्ह बघत गेलो आहे. बरोबर आहे. चांगले दिवस तर आता सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सगळे चांगले दिवस आहेत. कुठेही जावा रेकग्नेशन मिळते, बँक बॅलन्स स्ट्रॉंग आहे. माणसाच्या लाईफमध्ये जगण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात ना सक्सेसफुल, त्या सगळ्या आमच्याकडे आहेत. बरोबर. अगोदरचे दिवस जसं आता मला आठवतं की दादूचा पहिला वाढदिवस करताना आमच्याकडे 100 रुपये नव्हते. बरोबर आहे. तो दिवस गेला. बरोबर. तो दिवस थांबला नाही. बरोबर. दादूचा एक वाढदिवस आम्ही असा केला की तो दुबईमध्ये बुर्ज खलिफावर आम्ही केला आहे. बापरे. हां. खुशीचा वाढदिवस मी मागेही सांगितलं, खुशीचा वाढदिवस आम्ही सिंगापूरमध्ये केला आहे. आशाचा वाढदिवस मी इंडोनेशियामध्ये केला आहे आणि 7 स्टार प्रॉपर्टीजमध्ये केला आहे. राईट. वाईट दिवस होते की एक वेळ केक आणायला पैसे नव्हते, पण नंतर आम्ही एवढं काही काम केलं की त्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे दिवस वाईट चांगला काय नसतो. त्या घटनेला आपण कसं घेतो त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. बरोबर. दादा, मी जर तुम्हाला एखाद्याला व्यक्तीला कॉल करायला सांगितलं तर ती व्यक्ती कोण असेल आणि त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? आता हे तर खूप अवघड प्रश्न आहे. एक व्यक्ती काही नाही. माझ्या लाईफमध्ये प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या लोकांनी मला सपोर्ट केला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आई वडील असतील, सासू सासरे असतील. माझ्याकडे एक सोनू शिकायला होती. मी 4थीपासून ती माझ्याकडे आली तर तिचं ग्रॅज्युएशन लग्नापर्यंत आम्ही हे केलं आहे. म्हणजे माझी तिसरी मुलगी असल्याने होती ती माझ्या लाईफमध्ये आहे. माझी पुतणी आहे, माझा भाचा आहे जो मेडिकल खूप चांगलं चालतो आहे. आणि खूप सारे जसं मी सांगितलं अरविंद सर आमच्या लाईफमध्ये आले, अरुणदादा लाईफमध्ये आले, ज्यांनी आम्हाला छोट्या गोष्टी शिकवल्या. पहिली वाट इथं आमचा एक अनुराग मित्रमंडळ ग्रुप आहे ज्यात अनिल भाऊ आहेत की जे कधी सावलीसारखं माणूस नाही का एखाद्या वेळेस असतं की बाबा हाय पाठीमाग कोणीतरी, बरोबर आहे, कुठली डेअरिंग करताना पाठीमाग आहे. ह्या अँगलने आपण हे केलं. प्रकाशरावसारखे मला चांगले मित्र मिळाले की जे क्षणोक्षणी माझ्यासोबत आहेत. त्यामुळे एक व्यक्तीला मला फोन नाही करता येणार. बरोबर. हां, आणि त्यांच्यासाठी काही मेसेज असेल तर? काहीच नाही, असंच प्रेम करत राहा. आणि आतापर्यंत जी साथ दिली किंवा जी आपण मिळून करतोय कुठल्याही क्षेत्रामध्ये त्याच्यापेक्षा चांगलं करू. बरोबर. आणि मी तर म्हणतो की प्रत्येकाला ही लाईफमध्ये सुरुवात आहे. बरेच जण भेटतात की यार आता तुम्ही सक्सेस आहे, पण मला नाही वाटत की ही एक सुरुवात आहे. बरोबर. यशाची एक सुरुवात आहे. आत्ता तर कुठंतरी सुरुवात झाली आहे. बरोबर. अजून खूप काही करायचं, खूप लोकांच्या लाईफमध्ये आपल्यामुळे चेंज व्हायचं असे कामं करायचे आहेत. जाता जाता आमच्या ऑडियन्सला तुम्ही काय सल्ला द्याल? सल्ला देणं एवढा तर मी हे नाही आहे, बरोबर आहे. पण एक आहे की जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन तुम्ही पॉझिटिव्ह ठेवा. राईट. आणि निगेटिव्ह विचार मनात येऊ देऊ नका. राईट. आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठी जर बिमारी असेल ना तर कॅन्सर, एड्स किंवा कोरोना नाही आहे. सगळ्यात मोठी बिमारी असेल निगेटिव्ह थिंकिंग. राईट. तू नाही करू शकत, तू नाही बनवू शकत, तू यासाठी नाही जमत, ह्या ज्या गोष्टी कोणी तुमच्याशी चर्चा करताना त्याच्यापासून 10 हात दूर राहा. राईट. मी करू शकतो, आय कॅन डू इट, मी त्यासाठी बनलो आहे, मी करू शकतो आहे, मी बनवू शकतो, याच्यावर फोकस करा. आणि या गोष्टीवर जर फोकस केला ना आपण तर जगात कुठलीच गोष्ट अशी नाही आहे. फक्त त्या गोष्टीकडे बघताना तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह गोष्ट बघा. कुठलीही घटना एखादी घडली ना त्या घटनेतनं क्षणातनं बाहेर या वाईट घटनेतनं आणि मी काय पॉझिटिव्ह करू शकतो, ती घटना मला काहीतरी शिकून गेली
तर मी एकच सांगेल की पॉझिटिव्ह याच्यावर फोकस करा. तरुणांना पण मी एक सांगेल की निगेटिव्ह गोष्टीवर फोकस नका करू. जसं आता मी ग्रामीण भागातून आलो आहे, मला खास करून ग्रामीण भागातल्या तरुणांना, कारण मी मातीशी जोडलेलो आहे, मला तरुणांना सांगायचं आहे, आज जर ग्रामीण भागात गेले तर सगळे तरुण एक राजकीय जाळ्यात अडकलेत. सगळ्या युवा नेता झालेत. कोणी दादाचा कार्यकर्ता, कोणी भाऊचा कार्यकर्ता, कोणी भैयाचा कार्यकर्ता, कोणी अण्णाचा कार्यकर्ता, कोणी बापूचा कार्यकर्ता. कृपया करून यातनं बाहेर या. सगळ्यात अगोदर तर तुम्ही तुमचं एक उद्योग, जीवन जगाचं साधन धोंडा. राईट. मग तो व्यवसाय असेल, नोकरी असेल, माझ्या घरात 2 पैसे कसे येतील ते तुम्ही करा. आणि तुम्ही एकदा तुमच्या उंचीवर गेले ना, तर हे सगळे लोक तुमचे मित्र बनतात. मी त्याचं जिवंत उदाहरण आहे. बरोबर आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं ना की सगळे राजकीय लोक माझे खूप चांगले मित्र आहेत. बरोबर. मी कुठला एखादा कार्यकर्ता झाला असतो ना, तर मला त्या लोकांसोबत मागंमागच फिरायला लागलं असतं. पण आज मला अभिमान आहे की मी त्या लोकांच्या जवळजवळ फिरतोय किंवा सोबत फिरतोय. तर माझी सगळ्यांना, तरुणांना हात जोडून विनंती ग्रामीण भागातल्या की ते विसरून जा. निवडणुकीपुरतं काहीतरी करा, पण निवडणूक झाली की आपापल्या उद्योगाला लागा. कारण कोणी कामी येत नाही आहे. मी या सगळ्या लोकांना खूप जवळून बघितलं. मी त्यांच्या बाबतीत निगेटिव्ह बोलत नाही आहे. ते एक उद्योजक आहेत. प्रत्येक राजकारणी एक उद्योजक आहे. तसं तुम्ही त्यांना फॉलो करून एक उद्योजक बना ना. ते जसं त्यांच्या कार्यकर्त्यावर जीव लावतात, प्रेम करतात ना, तसं तुम्ही तुमची टीम बनवा ना, त्यांना जीव लावा ना. मी ते ग्रामीण भागातल्या तरुणांना सांगेल आणि शहरी भागातल्या तरुणांना सांगेल, किंवा जी आता तुमच्यासारखे स्पर्धा परीक्षेत तयारी करतायत किंवा काहीतरी उद्योग शोधतायत ना, तर एखादा बिझनेस जर तुमचा अपयशी झाला तर हार मानू नका. राईट. नवीन शोधत राहा. खूप टेक्नॉलॉजी आली आहे. खूप लोकांची गरज आहे आज मार्केटमध्ये. हां, खूप तरुणांची गरज आहे. दादा, तुम्ही तुमचा एवढा अमूल्य वेळ आम्हाला दिला, खरंच मनापासून थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांनी या गोष्टीतनं पॉझिटिव्ह काहीतरी घ्या. आणि जो कोणी ऐकतो, जो कोणी तरुण ऐकतोय, मलाही त्याची स्टोरी ऐकायला मी उत्साह आहे की त्याची स्टोरी मला कधी ऐकायला मिळेल. आणि प्रत्येकात ती ताकद आहे. देवाने प्रत्येकाला सारखं बनवलेलं आहे. बरोबर आहे. फक्त स्वतःमध्ये थोडा बदल करा, थोडं चेंज करा स्वतःला, आणि पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार करा. नक्कीच एक दिवस जे काही माझी स्टोरी ऐकतील त्याची स्टोरी मला ऐकायला खरंच आनंद मिळेल. थँक्यू व्हेरी मच.